पण असं वाटत नाही का दोन पवारांनी एकत्र यावं? कोणाला वाटत नाही, प्रत्येकाला वाटतं ना. निर्णय हा पवार साहेब घेतील नाही तर सुप्रियाताई घेतील. आमचं प्रामुख्याने नेतृत्व संसदेमध्ये आदरणीय ताई करत असतात. आम्हा सगळ्यांना बोलवलं जाईल, आमच्याबरोबर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर सगळ्यांची मतं घेऊन योग्य असा निर्णय तिथे घेतला जाईल. तुमची काय इच्छा प्रामुख्याने सत्तेत जावं की विरोधात राहावं? नाही, आमच्या पक्षाचे सर्व सर्वा आदरणीय पवार साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. राजकीय कुठलाही निर्णय असो, आदरणीय पवार साहेबच निर्णय घेतील. मी सुद्धा लोकसभेत खासदार झाल्यानंतर आमचं प्रामुख्याने नेतृत्व संसदेमध्ये आदरणीय ताई करत असतात. म्हणजे आम्हाला कुठला प्रश्न जरी मांडायचं म्हणलं आणि जर आमचा त्या ठिकाणी नंबर लागत नसेल तर आम्ही ताईंच्या माध्यमातून जातो आणि कुठला प्रश्न किती प्रामुख्याने मांडला पाहिजे, आंदोलन कसं केलं पाहिजे त्याचं पूर्ण आम्हाला मार्गदर्शन आदरणीय ताई करतात. त्यामुळे संसदेच्या गटनेत्या म्हणून आम्ही ताईंकडेच पाहतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर तुम्हाला काय वाटते वैयक्तिक? शेवटचा पवार साहेबांनी कुठला निर्णय जरी घेतला तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य आहे. रोहित पवार म्हणतायत की काही प्रवृत्ती दोन पवारांना एकत्र येऊ देत नाही, त्या प्रवृत्ती बोल. नाही, आता रोहित पवारांशी माझ्या अशी काही चर्चा झाली नाही. कोण प्रवृत्ती काय आहे, शेवट त्यांना काही गोष्टी जाणवल्या असतील, ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहीत नाही त्या गोष्टी. पण असं वाटत नाही का दोन पवारांनी एकत्र यावं? कोणाला वाटत नाही, प्रत्येकाला वाटतं ना. कुटुंब हे एकत्र राहिलं पाहिजे आणि प्रत्येकाची भावना असते. कुटुंबाच्या दृष्टिकोनातून कुटुंब एकत्रित राहावं ही सगळ्यांचीच इच्छा आहे. कारण का भारतीय परंपरेमध्ये आणि हिंदू परंपरेमध्ये आपण जर बघितलं तर एक राहणं हे आपल्या सर्वांसाठी लहानपणीपासून शिकवलं आहे आणि त्याला खूप महत्त्व दिलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून थोडंसं मी बोलत असताना मी भावनिक होऊन हेच सांगेल की कुटुंबाला तिथं एकत्रित आलं पाहिजे. पण पार्टी आणि दोन पक्ष जे आज वेगळे झालेले आहेत तर ते एकत्र आणायचे असतील, यायचे असेल तर त्याला आमच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत आदरणीय पवारसाहेब, सुप्रियाताई, जयंत पाटील साहेब आणि त्या पक्षाचे प्रमुख हे एकटे अजितदादा आहेत. त्यामुळे या सगळ्यांनी भेटून चर्चा करून जो कुठला निर्णय घेतला जाईल त्यानंतरच स्पष्टपणे आम्हाला कुठेतरी एखादी भूमिका घेता येईल, नाही तर याच्यावर बोलता येईल. पवार साहेबांनी असं म्हटलंय की या बाबतीचा निर्णय सुप्रियाताई घेतील. ते थोडेसे म्हणतात की मी या प्रक्रियेपासून लांब आहे. तर तुम्हाला वाटतं हे सगळं आता जून येतंय आत्ताच्या घडीला? तुम्ही जर बघितलं पवार साहेबांच्या वयाकडे बघता आणि पवार साहेबांनी आधीच सांगितलं होतं की आता कुठल्याही इलेक्शनमध्ये मी सहभाग तिथं घेणार नाही स्वतःसाठी. आता याच्यातच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जी काय परिस्थिती होती लोकसभेच्या आधी, ज्याच्यामध्ये संविधान बदलण्याची भाषा काही जण तिथं करत होते आणि बरंच काय होतं, त्यावेळेस पवार साहेबांनी निर्णय घेऊन सुद्धा पवार साहेबांनी लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी इलेक्शनमध्ये लक्ष घातलं. डॉक्टरांनी सांगून सुद्धा दररोज 4-4 बैठका, मीटिंग, सभा तिथं घेतल्या. विधानसभेमध्ये तेच त्यांनी केलं. आता आम्हाला थोडंसं असं वाटतं की त्यांनी आरोग्याची त्या ठिकाणी काळजी घ्यावी. पण असं असताना पवार साहेब ॲक्टिव्ह इलेक्शनमध्ये नसले तरी ते आमचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे निर्णय हा पवार साहेब घेतील नाही तर सुप्रियाताई घेतील. म्हणजे सुप्रियाताई हे काही झालं तरी पवार साहेबांचं मार्गदर्शन घेतील, नाही तर आम्ही पवार साहेबांचं मार्गदर्शन घेऊ. आणि पवार साहेबांनी जर सांगितलं असेल तर सुप्रियाताईंनी पुढाकार घेतला पाहिजे. तर त्या गोष्टीचं स्वागतच आपण केलं पाहिजे. नवीन पिढीच्या ताई आहेत, त्यांनी जग तिथं बघितलेलं आहे. आजची परिस्थिती, कार्यकर्त्यांचं मत, आमदारांचं मत हे सुप्रियाताईंना तिथं आता माहिती आहे, पवारसाहेबांना माहिती आहेच. त्यामुळे आता सुप्रियाताई काय निर्णय घेतात, पण सुप्रियाताई नाही तर पवारसाहेब कुठलाही निर्णय घेण्या अगोदर एक ऑफिशियल बैठक बोलवतात. कारण का आमच्यामध्ये लोकशाही हे आहे. आम्हा सगळ्यांना बोलवलं जाईल, आमच्याबरोबर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर सगळ्यांची मतं घेऊन योग्य असा निर्णय तिथे घेतला जाईल असं मला तरी वाटतं.